घरात सगळ्यांसमोर अपमान झाल्यानंतरही तो शांतच राहिला. पण त्याच्या त्या शांततेमुळे तिचा अहंकार अजून वाढत होता. हळूहळू ती घरच्या कामांपासून दूर जाऊ लागली. या सगळ्यामागे आईचा आवाज होता. फोनवरून आई तिला सांगत होती सासरच्या घरात कसं वागायचं. ती स्वयंपाक करत होती, पण कुणालाच जेवायला बोलवत नव्हती. स्वतःचं ताट वाढून ती एकटीच जेवत होती, पण घरात कोणीच काही बोलत नव्हतं. त्या शांततेमुळे तिचा प्लॅन पुन्हा बदलला. तिने आईला फोन केला आणि म्हणाली, आई, मला 2 दिवसांसाठी घरी घेऊन जा. पण ती जाणार आहे हे घरात कोणालाच माहीत नव्हतं. ती तयार झाली, पण नवऱ्याला काहीच सांगितलं नाही. पण तिचा प्लॅन इथेच संपत नव्हता. तिने आधी पण त्या दिवशी तिच्या प्लॅनप्रमाणे सगळं घडणार होतं का, की नियतीने तिच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. त्या रात्री कोणाचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. पुढील भागात